ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स। तर आज आपण आलो होतो दक्षिण भारतातील सगळ्यात मोठी माळेगावची यात्रा 2026, जी की उद्यापासून सुरू होणार आहे। उद्याचा पहिला दिवस आहे पालखी सोहळ्याचा। तर संपूर्ण बांधकाम झालेलं आहे। तर आपण या ब्लॉगच्या माध्यमातून बघून घेऊयात की 2026च्या माळेगाव यात्रेमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटणार आहे। यावर्षी खूप काही युनिक आहे। चला तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा, बघूयात आपण 2026ची माळेगावच्या यात्रेमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटते। चला तर मग ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। तर बघू शकतात नांदेडकर, फायनली आपल्या नांदेडचा 2026चा माळेगाव यात्रेचा मेळा चालू झालेला आहे। माळेगाव यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे। आज पहिला दिवस आहे, उद्याला पालखी सोहळा आहे। चला तर मग बघूत पुढे आपण आता यावर्षी माळेगाव यात्रेमध्ये काय काय पाहायला भेटतं आपल्याला। तर बघू शकतात मित्रांनो, सगळ्यात डेंजर मॉल म्हणलं तर माळेगाव यात्रेला नाईट लाईट तुम्हाला थांबायला जागा भेटणार नाही। आता हे यावर्षी नवीन आले, पहिल्यांदाच बघू शकतात। हे जे वर जात आहे खाली येते, हे पहिल्यांदा आले आपल्या नांदेडमध्ये। माळेगाव यात्रेला दरवर्षी हे नाही राहत नव्हतं, आकाश पाळणे तर राहत होते, पण हे नवीन आले। आता मजा येते। याला काय म्हणतात सांगा बरं कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून। ते तिथला बघू शकतात मोत का कुवा, मोत के कुवे 2-3 आहेत। त्याच्यानंतर हे सुद्धा नवीनच आहे, पहिल्याच वर्षी आहे। याच्या अगोदर हे नव्हतं, 100% हे पहिले नव्हतं। चला म्हणजे यावर्षी एवढं बांधकाम झालेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारची गेम ऍक्टिव्हिटीज तुम्हाला इथे खेळायला भेटणार आहेत। इकडे बघू शकतात तुम्ही, लहान लेकरांसाठी भरपूर गाड्यांचे रेस आहेत। छोटा भीम गाडी दिसायली, लहान लेकरांसाठी भरपूर काही आहे आणि मोठ्यांसाठी सुद्धा एन्जॉयला खूप काही आहे। ते झालं ब्रेक डान्स, भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत यावर्षी खेळण्यासाठी नांदेडकरांना। हे सगळे स्पेशल आहे, पाहण्यासारखा माहोल असेल संध्याकाळी। तर बघू शकतात नांदेडकरांना, आपण फायनली आलोत जय मल्ला श्री खंडोबा देवस्थान माळेगाव यात्रा। सगळा परिसर गजबजलेला आहे। संपूर्ण ठिकाणी आता दुकानं, हॉटेल, विक्रीसाठी आलेले साहित्य बघू शकतात। आता 2026ची माळेगाव यात्रा। चला बघूत अजून पुढे काय काय पाहायला भेटतं आपल्याला यावर्षी। तर मित्रांनो, हे प्रसादाचे दुकान, तुम्हाला पूजेसाठी लागणारे सगळे साहित्य इथे तुम्हाला मिळून जाईल। आता भरपूर काही आहे माळेगाव यात्रेमध्ये यावर्षी नवीन गोष्टी भरपूर आल्या तिथं, जे की आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात काय काय ते। स्वेटर झालं, चला बघू शकतात मित्रांनो। आता इथं प्रत्येक तुम्हाला वस्तू भेटून जाईल, ब्लँकेट सर्व प्रकारचे दुकानं चालू झालेत। बघू शकतात आकाश पाळणे यावर्षी खूप मोठमोठे आकाश पाळणे आहेत। हे जरा युनिक दिसायलंय, पूर्ण सिल्वर कलरचा आकाश पाळणा पहिल्यांदाच आहे नांदेडमध्ये, आणि हे तर दरवर्षीच राहते। हे पण युनिक दिसायला यावर्षी। स्टार बेट, संध्याकाळचा माहोल डेंजर असेल भाई इथं। खाण्यासाठी सगळे दुकानं रेडी आहेत आता। तर बघू शकता तिथं लहान लेकरांसाठी टेडी बिअर ते चालू, यांचं काम सध्या जोरात। यावर्षी मस्त आहे। चला बघूत पुढे। तर बघू शकतात मित्रांनो, इथं तुम्हाला टॅटू काढायचा असेल तर जागोजागी टॅटू, 50 रुपये 100 रुपयामध्ये काढा टॅटू। वाघ, कुत्रे, कोल्हे, मांजरं, हातावर कोणाचं नाव काढायचं काढा, आपल्या प्रेमिकेचं नाव काढा। हो का, जागोजागी टॅटू रिमूव्हल नाही, टॅटू काढून भेटेल स्वस्तांमधला। गरिबांचा टॅटू इथं भेटून जाईल तुम्हाला। खेळणे वगैरे लहान मुलांसाठी भरपूर काही आहे, भरपूर। चला बघूत अजून पुढे। इथं बघू शकतात मस्तपैकी स्वेटर, टेन्शन आहे इकडे आल्यानंतर स्वेटर घ्यायला तुम्हाला चान्स आहे। या बिना स्वेटरचा आणि इथं स्वेटर घ्या मस्तपैकी। तर बघू शकतात मित्रांनो, हे तात्पुरता काय टॅटू तर तात्पुरता टॅटू मारता। हे लहानपणी खूप मारायचो, आजोबा मारायला तात्पुरता टॅटू हातावरचा। बघा कसं दिसायले, एक नंबर। तर बघू शकतात मित्रांनो, किती माल आलेला आहे।
उद्यापासून सुरू आहे. आज आहे 17 तारीख. 18 तारखेला पहिला म्हणजे उद्याच पालखी आहे ना, त्याच्यामुळे आता तर बांधकाम चालू आहे. झाले, कम्प्लीटच झाले. 90% तर कम्प्लीट झाले. बघू शकतात जागोजागी बांधकाम जोरात चालू आहे. किती नांदेडकर येतात बघूत आता. ते तिकडं होते सगळं पशुपालन, सगळ्यांना माहिती असेल. श्वान विक्री, आपले डॉगीज सगळे तिकडे विकल्या जातात. तिथं मार्केट बसते श्वानचं. घोडे वगैरे इकडे राहतात पुढं. बघूच चला आपण इकडे जाऊ पुढं. बघू शकता तिथं मित्रांनो किती मोठे ब्लँकेटचं दुकान बघा. एखादं होलसेल दुकान असल्यासारखं आहे. फुल स्टॉक आहे. ब्लँकेट, स्वेटर, जे म्हणलं ते. म्हणजे हे पूर्ण स्वेटर मार्केट आहे इकडचं. इथं आल्यानंतर तुम्हाला कमीत कमी रेंज पासून हाय क्वालिटी पर्यंत स्वेटर आहे. पूर्ण इथून बघितलं तर पुढं कमीत कमी ते 500 मीटर पर्यंत हे सगळं स्वेटर मार्केट आहे. ब्लँकेट वगैरे तुम्हाला घरातले ब्लँकेट वगैरे लागतील तर त्याचं मार्केट आहे. म्हणजे नांदेडकरांना अशी कुठलीच वस्तू नाही की जे की तुम्हाला माळेगाव यात्रेमध्ये भेटणार नाही. बघू शकतात घरातल्या पायपुसणीपासून ते अंगावर घ्यायच्या ब्लँकेट पर्यंत सगळंच आहे इथं. चला बघू तर पुढं आता अजून काय काय माळेगावच्या यात्रेमध्ये. ऊन तर भरपूर लागायला. संध्याकाळी थंडी राहते, दिवसा मात्र ऊन राहते. बघू पुढं काय काय. चला. तर बघू शकतात मित्रांनो इकडं आहे फक्त चपलांचा बाजार. म्हणजे इकडे तुम्ही कुठल्या जरी दुकानात गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीचे चप्पल, बूट सगळे मिळून जाईल. म्हणजे प्रत्येक गल्लीला एक डिपार्टमेंट दिलेला आहे. तुम्हाला काही घ्यायचं असेल तर एका लाईनला गेलात की तुम्हाला सगळे त्याच व्हरायटीज भेटतील. तिकडे चपल्यांची लाईन आहे. म्हणजे तिथं फक्त चपल्या घेणाऱ्यांनी जाऊ. हे मस्त गेले यावर्षी. म्हणजे टेन्शन नाही कुठल्या दुकानावर काय घ्यायचं. चलो आगे आगे. कसं आहे नांदेडकर, दणक्यामध्ये यावर्षी माळेगावची यात्रा. चला आता काहीतरी खाऊन घेऊ आपण. तर बघू शकतात नांदेडकरांनो खाण्यासाठी जागोजागी मिरची भजे, गरम गरम खिचडी चालूच असते. चला आपण सुद्धा आता खाऊन, भूक लागलेली आहे आपल्याला. माळेगावला आले की खाण्याचं टेन्शन नाही बाई. जागोजागी हॉटेल. चला खाऊत आपण आता. तर बघू शकतात मित्रांनो यावर्षी सुद्धा आकाश पाळणे खूप मोठमोठे आलेत. आणि यावर्षी सगळ्यात मेन म्हणजे एक युनिक आकाश पाळणा आलेला आहे. जे की अख्खा सिल्वर म्हणजे काय म्हणतात चांदीच्या कलरमध्ये. ते काहीतरी डेंजर दिसायले भाई. आणि त्याला लाइटिंग एवढी डेंजर दिसायली ते सेंटर मधला. दरवर्षी हे 2 तर राहत होते पण यावर्षी एक युनिक आलेला आहे. बाकी तर बघू शकतात कपड्याचे दुकानं, प्रत्येक प्रकारचं दुकान चालूच आहे. तर नांदेडकरांनो यावर्षी नक्की माळेगाव यात्रेला एकदा या. यावर्षी दर गेल्या वर्षीपेक्षा खूप दुकान आहेत यावर्षी. प्रत्येक लाईनला वेगवेगळे दुकान. म्हणजे एका साईडला जर कपड्याचे दुकान असतील तर तिथं पूर्ण कपड्याचे दुकान आहेत. कुठे खेळण्याचे दुकान असतील तर तिथं पूर्ण खेळण्याचे दुकान आहेत. अशा एवढ्या प्रकारच्या लाईन आहेत. खूप मस्त आहे यावर्षी. बघू शकतात हे या प्रकारे. समजा आता इकडं जर लाईन गेलात ना तुम्ही तर इकडं फक्त कानातलीच भेटणार. लेडीज साठी स्पेशल शॉपिंगचं एक लाईन कंटिन्यू. आता इथं टेडी वेअर चालू आहे. भरपूर आहे, भरपूर यावर्षी. अजून माल येण्यावर चालूच आहे कारण यात्रा उद्या आहे. रात्रंदिवस कंटिन्यू. बघू शकतात पुढं काम चालूच आहे कंटिन्यू. इकडं हॉटेलचं काम आहे चालूच आहे यांचं सुद्धा. चला बघूत पुढे आता आकाश पाळणे बघूत आपण. चला. बघू शकतात मित्रांनो माल येण्यावर चालू आहे. आणि इकडे तुम्हाला पार्किंगला जागा आहे गाड्यांची. इथे पार्किंग आहे सगळी. पार्किंगला सुद्धा तिकीट मोजावं लागेल बरं का. तर ही जागा सगळी साफ केलेली बघू शकता. तिथे पार्किंगचे बोर्ड मारणं चालू आहेत. ही संपूर्ण जागा इकडे जेवढी दिसते तुम्हाला पार्किंगची जागा आहे. आणि हे आहे आपलं एंट्री गेट माळेगाव यात्रेचा. कोटी अळकोट. जय मल्हार म्हणायचं. चला माळेगाव यात्रा.